दोन ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचारातल्या रणधुमाळीचा ट्रेलर दिलाय, ज्यातून हे स्पष्ट होतंय की ठाकरेंच्या भात्यात बरंच काही आहे जे ते प्रचाराच्या सभांमध्ये काढणार आहेत. सत्ताधाऱ्यांना सामना त्याचा करावा लागू शकतो. या युद्धासाठी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना जणू चेतवण्याचं काम केलंय. राज ठाकरेंचा एल्गार, कार्यकर्त्यांना मनसे साथ, ठाकरेंचं मराठी काळ. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अद्याप सुरुवात झाली नाही, पण त्यापूर्वीच राज ठाकरेंनी प्रचाराची दिशा निश्चित केली आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी काय आवाहन केलंय ते पहा. त्यांना मुंबई हवी आहे, संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे, मुंबईला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मराठी माणसाच्या हितासाठी आपण आपले राग, राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत असं आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम वरती भाजप निवडणुका जिंकण्याचा माच करतंय. अनेकांना त्यांच्याकडे गेलो तर तिकीट मिळेल अशी भाबडी आशा आहे, मात्र त्यांच्याच लोकांवरती तिकीट न मिळण्याची टांगती तलवार आहे. याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं. भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे. तेव्हा सीट इकडच्या तिकडे झाले असतील, काही सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं. ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो युतीमध्ये आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आहे आपल्याला. मुंबई महापालिकेत आयुक्त, प्रशासकांच्या माध्यमातून सरकारची मनमर्जी सुरू असून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या सर्व गोष्टींचा भांडाफोड करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. एवढे दिवस आपण सत्तेविना राहिलो तरी आपला दबदबा कमी झालेला नाही असं सांगत राज ठाकरेंनी मनसे सैनिकांमध्ये उत्साह भरला. अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं की एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून जोपर्यंत असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत आणि जे मुंबईचा लचका तोडायचा प्रयत्न करतायत ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचंय. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलंय. राज ठाकरेंची ही टीका भाजपासह सत्ताधाऱ्यांनाही झोंबली आहे. राज ठाकरेंवरती सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय. आता ईव्हीएम म्हणायचं, मोदी म्हणायचं, नंतर पैशाचा वाटप म्हणायचं, या आता सगळ्या तुम्ही जे काही बोलतायत ना त्याला लोक आता कंटाळलेले. तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाही. म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूरपर्यंत नाही. म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात. मला वाटतं वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि मुंबईकडे लक्ष कुणी दिलं? आमचंच लक्ष आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष मुंबईवर आहे. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून आहेत आणि गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा बदलतोय. ते मुंबईकडे लक्ष देवाभाऊंचं असल्यामुळेच, त्या ठिकाणी मोदी साहेबांचं असल्यामुळेच आहे. 25-30 वर्षात आपण काय केलं, काय लक्ष दिलं हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. ठाकरेंच्या पक्षासोबतच्या युतीच्या घोषणेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यामुळे यंदाची पालिका निवडणूक मराठीच्या मुद्द्याभोवती फिरणार आहे, त्याची नांदी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पाहायला मिळाली. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.